नमस्कार, मी अगस्त्य खगोल चव्हाण. नमस्कार, मी डॉक्टर खगोल नारायण चव्हाण. मी तुम्हाला कृष्ण अर्जुन टॉक शो या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, मी सुद्धा तुमचं कृष्ण अर्जुन आणि टॉक्स ह्या यूट्यूब चॅनलच्या पहिल्या भागामध्ये स्वागत करत आहे. तर कृष्णा आणि अर्जुन अशी दोन मुलं मला आहेत. ह्या यूट्यूब चॅनलचा सुरू करण्याच्या मागचा उद्देश तसे बरेच आहेत. ताकाला जाऊन मी भांडं लपवणार नाही. सगळ्यात पहिला उद्देश म्हणजे कृष्णाची इच्छा होती की त्याचं स्वतःचं यूट्यूब चॅनल असावं आणि त्या दृष्टीने आम्ही बरेच दिवस झाले विचार करत होतो. कधीपासून सुरू केलं होतं? तुझ्या वाढदिवसापासून ना? हा, वाढदिवसापासून. त्याच्या 10व्या वाढदिवसापासून आम्ही विचार केला होता सुरू करायचा, पण काही घटना घडत गेल्या, काही अडचणी येत गेल्या, त्यामुळे जरा आम्हाला उशीर झाला जरा आम्हाला. ठीक आहे, तरी सगळ्या अडचणींवर मात करत कृष्ण अर्जुन अँड टॉक्स ह्या चर्चासत्र नाही म्हणू शकत, ह्या पॉडकास्टचा हा पहिला एपिसोड आहे. सो ह्या पॉडकास्टमध्ये आम्ही कुठल्या विषयांवर बोलणार आहोत अगस्त्य? अर्थ इव्हॉल्व कशी झाली? अर्थ इव्हॉल्व कशी झाली, बरोबर. तर मुळात आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत ह्या सिरीजमध्ये. तर याच्यामध्ये पृथ्वी, ब्रह्मांड याची निर्मिती कशी झाली त्या विषयानेच आपण सुरुवात करूया आपल्या चर्चेची. सो कृष्णा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, अगस्त्य हे त्याच्या शाळेतलं नाव आहे. घरी आम्ही त्याला कृष्णा म्हणत असतो. त्याच्या धाकट्या भावाचं नाव आहे प्रद्युम्न, त्याला घरी आम्ही अर्जुन म्हणत असतो. म्हणूनच या टॉक शोचं नाव आम्ही कृष्णा आणि अर्जुन टॉक शो असं ठेवलेलं आहे. तर आपण सोयीसाठी मी त्याला कृष्णा म्हणूनच हाक मारणार आहे. तर कृष्णा, तुला काय वाटतंय, आपली ही पृथ्वी ज्याच्यामध्ये आपण राहतो हिचं वय साधारण किती असेल अंदाज? अंदाजे करोडो वर्ष आहे. साधारण 450 करोड वर्षापूर्वी या ब्रह्मांडाची, या विश्वाची निर्मिती झाली असा अंदाज शास्त्रज्ञांनी नोंदवलेला आहे. ठीक आहे, 450 करोड वर्षापूर्वी. त्यावेळेस पृथ्वी म्हणजे आज जशी दिसते आपल्याला तशी पृथ्वी नव्हती. तो एक गोळा होता फक्त. वेगवेगळ्या काही जीवसृष्टी नसलेला निर्जीव अशा खनिजांचा आणि दगडांचा असा एक गोळा होता. त्यावेळेस जीवसृष्टी म्हणजे काय बरं? जीवसृष्टी म्हणजे लाईफ. ठीक आहे, जीवसृष्टी म्हणजे लाईफ म्हणजे मग त्याच्यामध्ये झाड आलं, तू आला, मी आलो, चिडी आले, त्यानंतर मांजरं आले, मॅक्स आली, आपली मॅक्स आमची मांजर आहे. सो मॅक्स आली. हे सगळे जे सजीव आहेत त्यांना मिळून जी सृष्टी तयार होते ती जीवसृष्टी. जीवसृष्टी त्यावेळेस पृथ्वीवर नव्हती. जीवसृष्टी निर्माण झाली पृथ्वीवर एक साधारण 370 करोड वर्षापूर्वी, 370 करोड इयर्स बॅक. म्हणजे ब्रह्मांडाच्या निर्मितीनंतर एक साधारण 70-80 करोड वर्षामध्ये काही घटना अशा घडल्या की ज्याच्याने जीवसृष्टीला असं पोषक वातावरणामुळे पहिला जीव आपल्या पृथ्वीवरती 370 करोड वर्षापूर्वी आला. तो होता अमिबा, एक पेशीय. बरोबर, त्याला एकच पेशी होती, सिंगल स्पेसिस. प्रोटोझोआ असं पण बोलतात ना काही, म्हणजे प्रोटोझोआ आम्हाला नाव सांगितलेलं स्कूलमध्ये. प्रोटोझोआ सुद्धा म्हणत असतील, मला खरं त्याबाबत खूप नाही माहिती, पण हा ठीक आहे. म्हणजे सिंगल स्पेसिस अॅनिमल्स त्यावेळेस सुरू म्हणजे पृथ्वीवरती तयार झाले. बरं, कसे तयार झाले असतील हे तुला काय वाटतं? कसे नेमके कोणी तयार केले असतील? पृथ्वी आली, म्हणजे असं स्पेस मध्येच काही घडलं असेल, त्याच्यामुळे ते तसंच वातावरण झालं आणि मग त्या वातावरणामुळे लाईफ अशी आली, किंवा असं पण होऊ शकतं की देवाला मधून ब्रह्मांड म्हणजे असं. कुठला देव? ब्रह्मदेव. ते आल्याने त्यांनी एक जीव दिला म्हणजे असा. बरोबर. हे जे तू सांगतोय याला क्रिएशनिझम असं म्हणतात. म्हणजे वेगवेगळे सिद्धांत आहेत यामागे. काही लोक म्हणतात की देवाने पृथ्वी तयार केली, जसं आता आपण सनातन वैदिक धर्मात असं म्हटलं जातं की, किंवा हिंदू धर्मामध्ये असं म्हटलं जातं की ब्रह्मा इज अ क्रिएटर. ब्रह्मदेवाने सृष्टीचं निर्मिती केली आहे. तसंच ख्रिश्चन धर्मामध्ये वेगळं मतं आहेत, तसेच इस्लाम धर्मामध्ये वेगळी मतं आहेत, बौद्ध धर्मामध्ये असतील,
है ना. अशा प्रत्येक धर्माचे आपले आपले वेगवेगळे मत आहेत, पण त्यांचा मूलाधार असा आहे की कोणीतरी एक शक्ती होती. मग त्याला कोणी ईश्वर म्हणतं, कोण गॉड म्हणतं, कोण अल्लाह म्हणतं. हे प्रत्येक धर्माचं वेगवेगळं आहे. सो मग त्यांचं असं म्हणणं आहे की कोणीतरी एक सुपर नॅचरल डिव्हाइन अशी शक्ती होती ज्यांनी पृथ्वीवर पहिला जीव आणि किंवा जीवसृष्टी जन्माला घातली. होऊ शकतं तसं पण. होऊ शकतं, त्याला डिनाय नाही करू शकत. वेदांमध्ये पण लिहिलं असेल ना वाटतं तर. वेदांवर आपण नंतर येऊया. वेद हा खूप मोठा विषय, वेदांवर आपण जाऊया. पण आधी आपण अगदी सुरुवातीपासूनच सुरुवात करावी लागेल. वेद पुढे आपल्या चर्चासत्रामध्ये वेदांवर पण आपण चर्चा करणारच आहोत. So आज आपण पृथ्वीची निर्मिती कशी झाली आणि जीवसृष्टी सुरुवात कशी झाली. सो एक असा मतप्रवाह आहे की क्रिएशनिझम म्हणजे कुठल्या तरी दैवी शक्ती होती, त्यांनी पृथ्वीवरती जीवसृष्टी निर्माण केली. पण काही शास्त्रज्ञ असे आहेत, ते म्हणतात नाही 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 असं नाहीये. ते म्हणतात की इव्होल्युशनिझम एक कन्सेप्ट त्यांनी आणली. चार्ल्स डार्विन नावाचा एक शास्त्रज्ञ आहे, तो नाव ऐकलंय का? नाही. चार्ल्स डार्विन नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेलाय. तर त्यांनी असं सांगितलं होतं की एका पेशीची द्विपेशीय, त्रिपेशीय असे आणि नंतर मग बहुपेशीय असे इव्हॉल्व्ह होत गेले, म्हणजे उत्क्रांती होत गेली है ना. उत्क्रांतीचा सिद्धांत त्यांनी दिला चार्ल्स डार्विन यांनी. मग त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा देव वगैरे काही नाहीये, ही इव्हॉल्व्ह होत होत सिंगल स्पेसीजचं बहुपेशीवर गेलं. हा त्यांचा सिद्धांत आहे. आपल्याला क्रिएशनिझम वर पण वाद घालायचा नसतो, इव्होल्युशनिझम वर पण वाद घालायचा नसतो, कारण प्रत्येकाची आपली आपली मत आहेत आणि प्रत्येक जण आपलं मत मांडू शकतं. बरोबर. आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की ठीक आहे इव्होल्युशनिझम असू शकतं, पण पहिला जीव जन्माला घातला तो देवी शक्तीने जन्माला घातला, अचानक कसा जन्माला येईल, असं पण काही लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे आता ती मिस्ट्रीच आहे का, ती कोणाला माहिती नाही की कसं तो अमिबा आलाय, प्रोटोझोआ. हे सगळे अझम्पशन्स आहेत कृष्णा, हे सगळे अझम्पशन्स आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने एक सिद्धांत मांडत असतो. सायंटिस्ट, शास्त्रज्ञ काय बोलतात, शास्त्रज्ञ. त्यांनी म्हणजे त्यांना अजूनपर्यंत कळलं नाही की काही पण असं तो अमिबा, प्रोटोझोआ त्याला तयार कोणी केलंय किंवा तो आला कसा आहे. शास्त्रज्ञ आपल्या सिद्धांतावर ठाम आहेत. काही शास्त्रज्ञ त्यांचं म्हणणं आहे की उत्क्रांतीनेच जीवसृष्टी निर्माण झाली आणि त्यानुसार मग बहुपेशीय आपण आलो, त्यानंतर मग अमिबावरून मग जलचर प्राणी निर्माण झाले. म्हणजे जलचर म्हणजे ॲक्वेटिक ॲनिमल्स, ठीक आहे. जल म्हणजे ॲक्वा म्हणजे पाणी, पाण्यात राहणारे प्राणी म्हणजे जलचर प्राणी झाले. त्यानंतर मग जलचरवरून मग भूचर म्हणजे जमिनीवरती चालणारे प्राणी निर्माण झाले. उभयचर म्हणजे ते जमिनीवर पण राहू शकतात, पृथ्वीवर म्हणजे पाण्यातही राहू शकतात, हवेत उडू शकतात, असे उभयचर प्राणी निर्माण झाले. हे उत्क्रांतीने झाले. पण अजून एक मानणारा असा वर्ग आहे की नाही, सुरुवात देवाने केली आणि त्याच्यानंतर तुमचे उत्क्रांतीवाद आम्ही मान्य करतो, असे लोक आहेत है ना. सो म्हणजे सांगायचा मुद्दा असा की प्रत्येकाचे वेगवेगळे संकल्पना आहेत, सिद्धांत आहेत, प्रत्येकाची आपली आपली मान्यता आहेत त्याच्यासाठीच्या. पण जर आपण तर्काचा विचार केला तर उत्क्रांतीवाद हा जरा संयुक्तिक वाटतो. उत्क्रांतीवाद म्हणजे रिव्होल्युशनिझम, सॉरी मी चुकून बोललो, इव्होल्युशनिझम. इव्हॉल्व्ह होत गेलो आपण, इट वॉज इव्होल्युशनिझम. त्याला इव्होल्युशनिझम म्हणतात, उत्क्रांतीचा सिद्धांत म्हटलं जातं, ठीक आहे ना. सो 370 करोड वर्षापूर्वी पहिला जीव अस्तित्वात आला. त्यानंतर हळूहळू एक पेशीयचे बहुपेशीय होत 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 हळूहळू मग पूर्ण पृथ्वीवरती भरपूर सारे स्पेसीज निर्माण झाले. तुला काय वाटतं पृथ्वीवर साधारण किती वेगवेगळ्या स्पेसीज असतील अंदाज? 1000 तर खूप कमी झाले. 1 करोड? 1 करोड पण कमी झाले. 100 करोड? 100 करोड म्हणजे 1 बिलियन, बरोबर. त्या 1 बिलियनवर तू अजून 3 शून्य ठेवले तर 1 ट्रिलियन तयार होतं. 1,00,000 करोड स्पीसीज पृथ्वी म्हणजे ब्रह्मांड अस्तित्वात आल्यापासून ते आजतागायत होत्या. काही त्यातल्या नामशेष झाल्या, काही अजून आहेत, असं शास्त्रज्ञांचं मत आहे. त्याच्यापैकी खूप मेहनत करून, खूप रिसर्च करून, खूप संशोधन करून आजपर्यंत आपल्याला फक्त 18 लाख स्पेसीजचे नावं शोधता आली आहेत. 18 लाख करोड की 18 लाख? फक्त 18 लाख. 18 लाख ना? 18 लाख फक्त. तो तुला माहिती का आपल्या हिंदू धर्मामध्ये
एक अशी असं म्हटलं जातं की 80 लाख योनीनंतर तुम्हाला हा मनुष्याचा जन्म मिळतो. हे माहितीये तुला? प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या संकल्पना आहेत. आपल्या धर्म पहिले आपण म्हणजे किडे असू शकतो, मच्छर असू शकतो, हा काही असू शकतो, किडा, मच्छर, हे झाड असू शकतो मागच्या Max पण जन्मामध्ये, असू शकतो. मॅक्स असू शकतो किंवा डॉगी असू शकतो आपण मागच्या जन्मात, डॉंकी असू शकतो, असू शकतो, का नाही असू शकत. सो हा आपल्या सनातन वैदिक धर्माची एक संकल्पना आहे की 80 लाख योनीनंतर आपल्याला मनुष्य जन्माची प्राप्ती होत असते. तर हे पाश्चिमात्य जगातले काही शास्त्रज्ञ होते ना, ते त्यावेळेस हसायचे, अरे काय तुम्ही 80 लाख स्पीसीज तरी आहेत का जगामध्ये, असं कसं शक्य आहे हे वगैरे असं ते म्हणायचे. पण आज सायन्स, आता हे त्यांचं ते वाद घालायचे 200-250 वर्षापूर्वी. आज काय चालू आहे 2024 है ना, 2024 मध्ये शास्त्रज्ञ म्हणतात की साधारण 1 लाख कोटी स्पेसीज होऊन गेल्या असतील किंवा कदाचित असू शकतील है ना, पण त्याच्यापैकी फक्त आपल्याला 18 लाख स्पेसीज पर्यंतच अजून मजल मारता आली, अजून बऱ्याच स्पेसीज यायच्यात. तर म्हणजे चर्चा आपली थोडीशी भरकटली, पण मुद्दा असा आहे की इव्हॉल्व्ह होत 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 असं हळूहळू जीवसृष्टी निर्माण झाली. तर याच्यापैकी एक स्पीसीज म्हणजे कोण? आपण ह्युमन्स, बरोबर, होमोसेपियन्स. तर तुला काय वाटतं कृष्णा की बाकीच्या प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये नेमका काय फरक असेल? की खूप फरक आहे ना. म्हणजे बाकीच्या प्राण्यांना बुद्धी जास्त नाही आपल्यापेक्षा, आपल्याला जास्त आहे. बुद्धी आहे, म्हणजे म्हणजे आहे खूप. आता ही जी बुद्धी आहे, बुद्धी बरोबर आहे अगदी, बुद्धी जी आहे ही कशी ते मेहनत मोजली आहे, जाते? कारण की मेहनत आहे सगळ्यात मेन तर बुद्धी आहे. बुद्धी कशी मोजली जाते ते तुला अंदाज आहे काही? बुद्धी सिफॅलिक इंडेक्स म्हणजे आपल्या त्या प्राण्याची जी कवटी आहे ज्यामध्ये मेंदू असतो, त्या कवटीमध्ये किती रेती भरता येऊ शकते त्याच्यावरून मोजमाप केलं जातं, त्याला म्हटलं जातं सिफॅलिक इंडेक्स. तर आपला जो माणसाचा मेंदू आहे है ना, त्याचा सिफॅलिक इंडेक्स व्हॅल्यू आहे समथिंग अराउंड 1250 क्युबिक समथिंग काहीतरी आहे, 1250. आणि जे आधीचे आदिमानव होते म्हणजे आपले आधीचे जे पूर्वज होते त्यांचा होता एक साधारण 550 त्यांचा सिफॅलिक इंडेक्स होता. 550. पण मग आता असं आहे की तसं हत्तीची जर कवटी आपण काढली तर त्याच्यात तर जास्त रेती बसेल ना. हत्तीचा तर मेंदूची साईज मोठी असेल, आपल्यापेक्षा 4 ते 6 पटीने हत्तीच्या मेंदूची साईज मोठी असणार आहे. मग हत्ती का नाही हुशार झाला? म्हणजे त्याचं डोकं मोठं, त्याच्या डोक्याच्या आतले नसे नीट काम नाही करत असेल. नाही, डोक्याच्या आतले नसे व्यवस्थित काम करतात, पण शरीराच्या मानाने मेंदूची साईज किती किंवा आकार किती, शरीराच्या प्रमाणात मेंदूचा आकार किती याच्यावर हुशारी किंवा बौद्धिक क्षमता ठरवली जाते. माणसाच्या मेंदूची जी साईज आहे किंवा माणसाच्या मेंदूचा जो एकूण एक आकार आहे तो जास्त आहे इतर प्राण्यांच्या मानाने. त्यामुळे मग आपल्या मेंदूमुळे आपल्याला विचार करण्याची क्षमता, आपण भाषा तयार केली आहे, भाषेची निर्मिती तयार केली, आपण एकमेकांशी बोलतो, आपण किती बोलतो एकमेकांशी, वेगवेगळे विचार. तुम्ही तर 3 मित्र खूपच बोलतात एकमेकांशी, असंच कंप्लेंट आली ना? नाही ते जास्त होऊन गेलं. ठीक आहे. सो त्यामुळे आपण किती बोलतो एकमेकांशी, भाषा आपल्याकडे निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे तुला माहिती आहे की भाषेची निर्मिती नेमकी कशी झाली? पण मग नेमकी कधी झाली असेल? माहित नाही, म्हणजे असंच भाषा अशी क्रिएट करायला तर बापरे बापरे केवढे वर्ड अनकाउंटेबल, ते वर्ड क्रिएट करायलाच केवढा वेळ लागेल. आणि वर्ड क्रिएट करताना त्यांना ते कम्युनिकेशन करायचं असेल, बापरे. मी कधी कधी विचार करतो तर खरं आहे. कारण हे बघ, आता आपल्याकडे मॅक्स आहे, आता आपली जी मांजर आहे मॅक्स, मांजरांमध्ये तिला किती शब्द येतात अंदाज, तुला काय वाटतं? एकच म्याव 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 म्याव, फक्त त्याच्यामध्ये मग व्हेरिएशन करते ती, आवाजाचा उतार चढाव तेवढा करते. कुत्र्यांना किती शब्द येतात साधारण? एकच भाऊ भाऊ भाऊ, पण त्याच्यात पण ते डॉग असो, कॅट असो किंवा बाकीचे प्राणी असो, ते पण एकमेकांमध्ये कम्युनिकेट करतातच, पण एक साधारण 7-8 फिलिंग्स आहेत जे एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतात. ते खूप कॉम्प्लेक्स फिलिंग्स नाही कम्युनिकेट करू शकत. म्हणजे 7-8 फिलिंग म्हणजे
मांजरीचं पिल्लू आहे ते रडून एका विशिष्ट आवाजात रडून आईला सांगू शकतं आई मला भूक लागली आहे. त्यानंतर ते चिडल्यानंतर मांजर वेगळा आवाज काढते समोरच्या मांजरीला कळायला की मी चिडली आहे, ठीक आहे ना. तसंच डॉगचं पण आहे, म्हणजे ते तेवढं कळतं त्यांना. पण जसं आपलं माणसाचं आहे की आपण इतक्या गुंतागुंतीच्या भावना सुद्धा शब्दामध्ये व्यक्त करू शकतो, हे प्राणी करू शकत नाही. त्याच्यामुळे हा एक, बरोबर बोलला, हा एक प्रमुख फरक आहे प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये की भाषा आपल्याला बोलता येते. पण भाषेची निर्मिती कशी झाली आहे याच्यावर जर विचार केला तर साधारण आधी आपण पण आहे ना कृष्णा, आपले जे पूर्वज होते ते प्रायमेट्स होते, म्हणजे जे झाडावरून जमिनीवर यायला त्यांनी सुरुवात केली 1 करोड वर्षापूर्वी. साधारण पृथ्वीमध्ये जीवसृष्टी निर्माण कधी झाली? 370 करोड इयर्स अगो, बरोबर, 370 करोड वर्षापूर्वी. त्यात पण प्रायमेट्स म्हणजे आपले जे पूर्वज आहेत जे झाडावरून जमिनीवर आले ते 1 करोड वर्षापूर्वी, ठीक आहे, 1 करोड वर्षापूर्वी ते 4 पायांवरून 2 पायांचा वापर करायला लागले. म्हणजे त्याला काय म्हणतात? बायपेडिलिझम, बरोबर. आधी 4 पायांवर चालायचे, आता मॅक्स आहे, मॅक्स 4 पायांवर चालते, बरोबर. तर तिला जर सांगितलं मॅक्स तू लिहून दाखव बरं, तिला लिहिता येणार आहे का? कारण नाही, तिला 2 पाय आणि 2 हात असं नाही, तिला 4ही पायच आहेत. आपल्या हाताची जशी मुवमेंट होते तशी त्यांची मुवमेंट होत नाही, त्यामुळे वस्तू पकडणं लिहिणं हे त्यांना जमणार नाही. सो माणसाच्या इतिहासामध्ये जे बायपेडिलिझम आहे म्हणजे चतुष्पादवरून आपण द्विपाद प्राणी बनलो. म्हणजे आधी 4 पायांवर चालायचे आपले पूर्वज, आपले म्हणजे सगळ्याच माणसांचे, ठीक आहे. ते नंतर द्विपाद झाले म्हणजे 2 पायांवर चालू लागले, मग त्यामुळे त्यांचे 2 हात मोकळे झाले. हा खूप मोठा मैलाचा दगड होता माणसाच्या डेव्हलपमेंटमध्ये. म्हणजे काय झालं ना की 2 हात मोकळे झाले ना कृष्णा. तुला समज 4ही पायांनी चालायचं, 2 हात मोकळे नाहीये, तर तू डोअर कसं ओपन करणार, तू बाटली कशी उचलणार आहे, तू पेन कसा उचलणार आहे, पेनाला ग्रिप कशी घेशील, है ना, लेखणी तुझ्या हातात येणारच नाही. त्यामुळे 2 हात जेव्हा मोकळे झाले तेव्हा प्रगतीचे मार्ग सुरू झाले. 2 हात मोकळे झाले, त्याच्यामुळे ते 2 हातांचा वापर करून वेगवेगळ्या गोष्टी खरं करायचा प्रयत्न करू लागले. 1 करोड वर्षापूर्वी झालं. म्हणजे हा सगळ्यात पहिला मैलाचा दगड आहे की फिजिकल इव्होल्युशन, म्हणजे चतुष्पादवरून आपण द्विपादवर झालो. त्यानंतर पुढचा मैलाचा दगड काय झाला कृष्णा? चालता तर यायला लागलं 2 पायांवर, 2 हात मोकळे तर झाले, त्याच्यातून मग त्यांनी भाले वगैरे बनवले, आग बनवली, है ना, शिकार करायला लागले प्राण्यांचा. पण अजून पण ते प्राण्यांसारखेच होते. म्हणजे तेव्हा ते द्विपाद तेव्हा ते 2 पायावर चालायचे, तेव्हाच त्यांनी आग इन्व्हेंट केलेली. हो, त्यावेळेस ते मग आग इन्व्हेंट करायला, कारण ते झाडावरून खाली आले, मग गुफेत राहायला लागले, मग थंडी वाजायची. त्यावेळेस त्यांच्याकडे कपडे नव्हते जसे आता आपल्याकडे कपडे आहेत. मग ते थंडीपासून वाचवण्यासाठी आग तयार करावी लागली. मग त्यांनी ते त्यांना पण केवढं सायन्स होतं तरी. हो, ते ट्रायल अँड एरर असायचं आधी. ट्रायल अँड एरर म्हणजे प्रयत्न करायचा आणि प्रयत्न करत राहायचं, है ना. तर त्याच्याने त्यांच्या लक्षात आलं अरे हे ह्याच्याने आग तयार करता येऊ शकते आपल्याला. पण हे तर झालं फिजिकल इव्होल्युशन, पण त्यांची मानसिक दृष्ट्या अजून तेवढी वाढ झालेली नव्हती. ही मानसिक दृष्ट्या वाढ त्यांची झाली साधारण 75,000 वर्षापूर्वी, 75,000 इयर्स बॅक, ज्यावेळेस होमो सेपियन नावाचा एक म्हणजे हे जे होते आपले आधीचे प्रायमेट्स त्यांच्यामध्ये बरेच उत्क्रांती होत होत हळूहळू, म्हणजे आधी प्रायमेट्स वरून आले ऑस्ट्रोलोपिथेकस, त्याच्यानंतर आले होमो हेबिलस, असे हळूहळू होत होत मग होमोसेपियन्स पर्यंत आले, है ना, निएंडरथल वगैरे. होमोसेपियन म्हणजे आजचा जो मानव, आपण, आपलं शास्त्रीय नाव काय? होमोसेपियन्स. सायंटिफिक नेम का म्हणजे होमोसेपियन्स, वी आर होमोसेपियन्स. होमोसेपियनला 75,000 वर्षापूर्वी एक अद्भुत देणगी मिळाली. त्याच्यामध्ये कॉग्निटिव्ह इव्होल्युशन आलं, म्हणजे वैचारिक उत्क्रांती झाली. त्याच्यामध्ये विचार करायला लागले. विचार अशी गोष्ट आहे ना कृष्णा, ज्याने आपण प्राण्यांपासून पूर्णपणे वेगळे होतो. म्हणजे मांजर, आता आपली मॅक्स आहे, ती कधी असं विचार करू शकते का की उद्या काय असेल जेवायला, परवा काय असेल जेवायला, आज फिरायला कुठे जाऊ, आज पप्पा किती वाजेला येतील ना, हे असे विचार नाही करू शकत ना मांजर. पण आपण किती विचार करतो, मम्मी उद्या जेवायला काय करणार आहे, परवा जेवायला काय करणार आहे, मग आपण या दिवाळीच्या सुट्टीत कुठे जाणार, मग उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे जाणार, हे विचार करतात ना आपण. मग मला हा पेपर कसा जाईल, मला ती घटक चाचणी कशी जाईल, विचार येतात की नाही मनामध्ये.
हे जे विचार आहेत ना हे आपल्याला प्राण्यांपासून वेगळे करतात. एकतर बोलण्याची क्षमता, विचार करण्याची क्षमता. पण बोलण्याची क्षमता ही नंतर आली, पहिली भाषेची निर्मिती झाली पाहू शकतो. तर विचार करायला लागला 75,000 वर्षापूर्वी, 75,000 इयर्स अगो विचार करायची क्षमता निर्माण झाली. याला म्हणतात कॉग्निटिव्ह इव्होल्युशन. मग त्यानंतर हळूहळू भाषेची निर्मिती झाली, विचार करायला लागले, मग भाषेची गरज निर्माण झाली. मग एकमेकांशी बोलायला लागले. मग समाजाची निर्मिती झाली, एकमेकांच्या जवळ राहायला लागले. ठीक आहे. त्याच्यानंतर मग असे छोटे छोटे शहर, त्यांना वाटलं की शहरांमध्ये राहायला पाहिजे, पण तोपर्यंत शहरात राहू शकत नव्हते, कारण की तोपर्यंत त्यांचं जगण्याचं साधन काय होतं माहितीये का? कसे जगत असतील बरं त्यावेळेस माणसं? अंदाज मला काय वाटतं? ते असंच गुफ्यामध्ये असंच ते लकड्यांचं पत्त्यांचं हटबीट बनवून तिकडच सगळे जेवण काय करत असेल? जेवण शिकार करून तेच, आणि आग्नेस फक्त ते काहीच शिजवायचं, नमक बिमक तसं काही नव्हतं. बरोबर. म्हणजे ते त्यावेळेस शिकारी जमाती होत्या काही, आणि काही संग्रह करणाऱ्या जमाती होत्या. शेती नव्हती अजून. शेती, हा एक चांगला मुद्दा आहे. शेती माणसाला 10,000 वर्षापूर्वी करायला शिकलो आपण. साधारण मनुष्य जमात जी आहे, तेव्हा महाभारत चालू होतं तेव्हाच ते शिकलेले का? महाभारत, हो बरोबर, त्यावेळेस ते शेती करायला शिकले. बरोबर. त्यावेळेस त्याला म्हणतात निओलिथिक रिव्होल्युशन. निओलिथिक इव्होल्युशन. निओलिथिक इव्होल्युशन म्हणजे काय झालं होतं माहितीये का? कृषी क्रांती तुम्ही म्हणू शकता. कृषी क्रांती म्हणजे ना, मनुष्याला शेती कशी करावी त्याच्याविषयी अचानक समहाऊ कसं कळलं ते नाही सांगता येणार, पण त्यांच्या लक्षात आलं की जमिनीमध्ये बिया लावल्या, त्याला पाणी दिलं की रोप वरती येतं. आणि त्याच्यामुळे काय झालं माहितीये का, की भरपूर असं अन्नधान्याचं उत्पादन ते करू लागले. त्याच्या आधी काय करायचे, ते शिकार करून जगायचे, किंवा मग वस्तूंचा संग्रह करून जगायचे. म्हणजे इकडून फळं घेतले, तिथून कंदमुळं घेतले, इकडचे फळं कंदमुळं संपली की दुसरीकडे जा. त्यामुळे एका ठिकाणी थांबू शकत नव्हते ना ते. पण मग जेव्हा शेती करायला लागले ना, त्यावेळेस त्यांनी शेती कुठे केली जाते? नदीच्या किनारी. त्यामुळे बघ तू, मोठे मोठे शहर आजही बघ नदीच्या किनारी आहेत. आता आपलं पुणे शहर आहे, कुठल्या नदीच्या किनारी आहे? मुळामुठा. बरोबर आहे ना. असं प्रत्येक जे शहर आहे, धुळे जे शहर आहे, ते कुठल्या नदीच्या किनारी आहे? ते तापी, पांझरा नदीच्या किनारी आहे. जळगाव शहर आहे ते तापी नदीच्या किनारी आहे. असे जळगाव, तापी. हो. नाशिक शहर बघ, नाशिक शहर एक गोदावरीच्या जवळ आहे. कोल्हापूर बघ, कोल्हापूरमध्ये कुठली नदी वाहते? वारणा नदी आहे. वारणा आहे, पंचगंगा आहे, अशा, किंवा सांगलीची कृष्णा नदी आहे ना. अशा वेगवेगळ्या नद्यांच्याच जवळ शहरांची स्थापना झाली आहे, कारण की आधीचे जे लोक होते ते कृषीप्रधान समाज होता. मग 10,000 इयर्स अगो त्यांना कळलं की अरे शेती अशी करायची असते. आणि मग त्यानंतर काय झालं, धान्याचं उत्पन्न सरप्लस म्हणजे गरज होती 1,000 किलो जेवणाची एका ठराविक समुदायासाठी, आणि त्यांनी तयार केलं 2,000 किलो. त्यामुळे भरपूर उत्पन्न तयार व्हायला लागले. त्यामुळे मग ते एका ठिकाणी थांबले, एका ठिकाणी शहर बनवले, मग वस्ती बनली. त्याच्यानंतर मग हळूहळू ते असे करत करत मग त्यांनी प्रगती करायला सुरुवात केली. आजचा जो आपला चर्चा आहे ते आपण पुढच्या भागात करूया. चालेल. कसं वाटलं आजचा तुला? आजचा अनुभव कसा होता? उत्तम होता आजचा अनुभव. बरं, आजच्या चर्चामधून तुम्हाला सांग, किती प्रकारचे इव्होल्युशन्स किंवा रिव्होल्युशन्स तुला लक्षात आल्या? 3. फिजिकल इव्होल्युशन. पहिली तर सगळ्यात पहिली म्हणजे फिजिकल इव्होल्युशन. फिजिकल इव्होल्युशन म्हणजे चतुष्पादवरून आपण द्विपादवर आलो. बरोबर. 4 पायांवरून 2 पायांवर आलो, ती फिजिकल इव्होल्युशन झाली. दुसरी इव्होल्युशन कुठली झाली? कॉग्निटिव्ह म्हणजे विचार करता यायला लागले, माणसाला विचार करता यायला लागले. त्यामुळे मग भाषेची उत्पत्ती झाली. त्याच्यानंतर मग आपण वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करायला लागला माणूस. तिसरं इव्होल्युशन कुठलं होतं? शेतीची. निओलिथिक इव्होल्युशन. शब्द पाठ करायची गरज नसते. शेतीची इव्होल्युशन, कृषी क्रांती. ह्या 3 मेजर अशा मुख्य घटना घडल्या, ज्याच्याने हळूहळू करत मनुष्य आज आपण जे बसलोय
किंवा जे आपण वैज्ञानिक तंत्रज्ञान विज्ञान याचा वापर करतोय तिथपर्यंत आपण पोहोचलोय. आपण आजच्या ह्या चर्चेमध्ये आपण थांबूया. बाकीच्या ज्या विषयांसाठी आपण आता पुढच्या भागामध्ये सविस्तर चर्चा करूया. चालेल. पुढच्या भागामध्ये आपण कशावर बोलायचं कृष्णा? आपण आता म्हणजे धर्म इन्व्हेंट कसं केला. हा, पुढच्या ह्याच्यात आपण आता करू की बाबा माणूस तर जीवसृष्टीची निर्मिती झाली, माणूस 2 पायावर चालायला लागला, विचार करायला लागला, भरपूर अन्नधान्य पिकवायला लागला, एकमेकांच्या जवळ आला. मग अशा सगळ्या लोकांना एकत्र ठेवण्यासाठी एक व्यवस्था हवी होती. मग ती व्यवस्था कशी निर्माण झाली, धर्माची उत्पत्ती कशी झाली, त्यानंतर वेगवेगळे धर्म कसे उदयाला आले. धर्म डिवाइडेशन म्हणजे डिवाइड करायलाच बनवलेलं नाही, तर एक युनाइट झाले असते तर म्हणजे सगळा गोंधळ येते झाला असता. धर्म डिवाइड करायला नाही बनवले, धर्म युनाइट करायलाच बनवलेले आहेत. त्याविषयी आपण पुढच्या भागामध्ये अगदी सविस्तरपणे चर्चा करूया. धन्यवाद. धन्यवाद.